तर मंडळी, आपल्या घरात रोज म्हणजे सारखी बनणारी रेसिपी म्हणजे पोहे. तर ते आज आपण बनवतोय. बऱ्याचदा आपण पोह्यांमध्ये बटाटे घालतो, पण आज आपण याच्यामध्ये मटार घालणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, पोह्यांमध्ये सुद्धा मटार घालतात? किंवा तुम्ही खाल्लंय का? मला नक्की कमेंट करून सांगा. पण मला प्रचंड आवडतात. आता आपल्याला हे मटार आहेत ना, ते शिजवून घ्यायचे आहेत, कारण मी ताजे मटार वापरते. जर तुम्ही फ्रोझन वापरताय तर ॲज इट इज घातले तरी चालतात. एका साईडला मटार छान शिजतात, तोपर्यंत आपण पोहे चाळून घेऊया, म्हणजे धुवून घेऊया. इथे 1.5 कप मी जे आपले जाडवाले पोहे असतात ना, ते घेतलेत. त्यांना छान चाळून घ्यायचं आहे, कारण खूप पावडर असते पोह्यांमध्ये. चाळून घेतल्यानंतर आपल्याला यांना भिजवायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण बऱ्याच प्रकारे पोहे बनवतो, सगळी स्टेप व्यवस्थित होते, पण पोहे चिकट होतात, त्यांचा लगदा होतो, कारण आपण ते व्यवस्थित भिजवत नाही. पोहे व्यवस्थित भिजवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सिंपली काय करायचं आहे, कोणत्याही बाउलवरती अशी चाळण ठेवायची आणि सगळे पोहे छान असे धुवून घ्यायचेत. त्याने त्याच्यावरचं हलकं स्टार्च असतं ना, तेही निघून जातं आणि ते परफेक्ट भिजले जातात. कधीही पाण्यामध्ये त्यांना भिजवत न ठेवता हलके असे धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटं असेच नितळवत ठेवायचे. म्हणजे ते परफेक्ट आपल्याला हवे तसे सुट्टे तयार होतात. तर 10 मिनिटं आपल्याला त्यांना बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी बाकीच्या सगळ्या गोष्टी चिरून घेतलेल्या आहेत. मीडियम आकाराचा कांदा आहे, तो सुद्धा स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे. तो छान वाटतो पोह्यांमध्ये. बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा टोमॅटो जो आपण नंतर वापरणार आहोत, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे. शेंगदाण्याशिवाय पोहे आहेत ना, ते अगदी अधुरे वाटतात. आता इकडे बघू शकता 10 मिनिटं झाले होते आणि आपले मटार आहेत ते मस्त शिजलेत. एकदा चेक करून बघायचे. मस्त असे मॅश झाले ना, की छान शिजले तसं समजायचं. त्यांना आता मी बाजूला निथळवत ठेवणार आहे. इकडे पोहे बघू शकता, अगदी आपल्याला हवेत ना तसे परफेक्ट असे तयार झालेले आहेत. अगदी सुट्टे आणि तेवढेच सॉफ्ट, म्हणजे हातामध्ये त्यांना चोळलं ना तर त्यांचा सहज असा पिठासारखा गोळा होतो. म्हणजे अगदी परफेक्ट पोहे आपले भिजले गेलेत. आता फोडणी देऊन घेऊया. त्या कढईमध्ये 2 चमचेसारखं तेल घातलं आहे मी. तेल चांगलं तापलं ना, की आपण बाजूला काढून ठेवलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त केलात तरी चालेल. शेंगदाण्याचं वरचं साल असतं ना, ते हलकं कलर चेंज करतं आणि शेंगदाण्यांना हलके हलके तडे जातात. म्हणजे शेंगदाणे आपले छान भाजले तसं समजायचं. ह्या स्टेजला सगळे शेंगदाणे आपल्याला पटकन काढून घ्यायचेत. जर जास्त असे भाजले गेले ना, तर ते शेंगदाणे कडू लागतात पोह्यांमध्ये, त्यामुळे. आणि कधीही असे शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे आणि लास्टला घालायचे. याने काय होतं, शेंगदाणे शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत लागतात आणि पोह्यांमध्ये खायला खूप छान लागतात. नाहीतर फोडणीमध्ये घातले ना, तर मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं नक्की एकदा करून बघा, तुम्हाला रिझल्ट जाणवेल. आता उरलेल्या तेलामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया. 1 चमचा मोहरी घातले, छान तडतडली ना, की मग 1 चमचा जिरं घालायचं, तेही छान फुलू द्यायचं. मग मिरची, कढीपत्ता, चिरलेला कांदा, हे सगळं पाठोपाठ घालून छान परतून घ्यायचं. कांदा हलका परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. 2 पिंचसारखं हिंग घालायचं, याने चव खूप छान येते. आवर्जून घाला. हिंगसुद्धा 30 सेकंदसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आणि मग याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद घातले. हळद नेहमी फोडणीमध्येच घालायची, म्हणजे कलर खूप छान येतो पोह्यांना आणि ती कच्ची वाटत नाही खाताना. त्यामुळे छान परतून झाली फोडणी, की आपण भिजवत ठेवलेले जे पोहे होते ना, ते याच्यामध्ये घालायचे आहेत. मस्त सुट्टे भिजले गेलेले आहेत. आता यांना बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे. पोहे एकदा फोडणीमध्ये घातले की गॅस आहे तो बारीक करायचा आणि हलकं परतून घ्यायचं. पोहे हलके परतून झाले की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं परतत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिट एकसारखं मिक्स करत यांना असं परतत राहिलं ना, की सगळ्या फोडणीचं छान असं कोटिंग प्रत्येक पोह्यांवरती येतं आणि सगळ्या बाजूला इव्हनली मीठ लागतं. त्यामुळे छान ह्याला परतणं खूप गरजेचं आहे. सगळं छान मिक्स झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी पोह्यांमध्ये अजिबात ॲड करायच्या नाही आहेत. बघू शकता किती मस्त सुट्टे अगदी आपल्याला हवेत तसे पोहे तयार झालेत. आता आपल्याला याच्यावरती सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत. म्हणजे आपण भाजून ठेवलेले जे शेंगदाणे होते ते घातलेत मी, उकडून ठेवलेले मटार होते ते घातले, आणि आता बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तो घातलाय. अर्धाच टोमॅटो घातलाय, पण असा वरून कच्चा टोमॅटो पोह्यांमध्ये घालून बघा, छान लागतो. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सगळं छान पुन्हा मिनिटभर सारखं मिक्स करून घेतलंय. गॅस आहे तो बारीकच ठेवायचा, कुठेही मोठा करायचा नाही. आणि छान मस्त वाफ येईपर्यंत यांना परतून घेतलं ना, की अगदी परफेक्ट असे आपले हे पोहे बनून तयार झालेले आहेत. अगदी प्रत्येक घरात रोज बनणारी रेसिपी आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने केली ना तर वेगवेगळी चव खायला मिळते. नक्की अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
आणि पोह्यांबरोबर लिंबू कुणाकुणाला खायला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. खा, प्या, मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.